हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी आणि थाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ह्या वर्षी आला 2026 मध्ये धोंड्याचा महिना. धोंड्याच्या महिन्याला एवढं महत्त्व आहे ना, खूप सगळं महत्त्व आहे. जावयाची आणि लेकीचं स्वागत करतात, आईची ओटी भरतात, गाईला धोंडे चारतात, नदीची ओटी भरतात आणि अन्नदान पण सगळीकडे धोंड्याच्या महिन्यात चालू असतं. सकाळी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत दिवसभर जेवढे लोक येतील तेवढ्याला अन्नदान जेवायला खूप छान छान मस्त सप्ते चालू आहे सगळीकडे. आणि मस्त छान सगळेजण सेवा करतात धोंड्याच्या महिन्यामध्ये. नदीची वटी पण भरतात, ते पण आम्ही दाखवते पुढं ब्लॉगमध्ये. मस्त गायची पूजा वगैरे आम्ही करून घेतली. आणि गायला 33 धोंडे चारायचे असतात म्हणतात ना, गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणून असे गायला 33 धोंडे चारायचे असतात. मस्तपैकी छान आमच्या गायची, आमच्या लक्ष्मीची मी पूजा करायला आले. छान पूर्णाचे धोंडे केले आहेत गायीसाठी आणि छोट्या बाळासाठी. ते तर खाणारच नाही, कारण की 15 दिवसाचं बाळ आहे ते गायचं, ते नाही खाणार. मग गायीसाठी मी 33 असे धोंडे करून घेऊन आले मस्तपैकी छान. आजचा शुक्रवार आहे. शुक्रवारी मला चला गायची पूजा करावी आणि मस्त तिचा आशीर्वाद घ्यावा आपल्या मुलांसाठी. आणि छान असतं गायची सेवा वगैरे केलेली. धोंडे मस्त 33 धोंडे छोटे छोटे करून आणले. म्हणलं मोठे नको, तिला आता जास्त काही बाहेरचं असं गव्हाचं वगैरे आम्ही चारत नाही. ते पेंड वगैरे असं नाही का, हिरवा चारा हे जास्त जास्त चारतो. आणि सकाळचा नैवेद्य गायसाठी रोजची पूजा करायची, नैवेद्य चारायचा. अशी ही आमची लक्ष्मी. पहिली लक्ष्मी होती ती गेली गौशाळेत सोडली आणि ही दुसरी घेऊन आलोत. मस्त सकाळ पूजा चाली. प्रज्वलला सुट्ट्या, तो पण आला. चला म्हणला आपण त्याला तर अशी हवस असते त्याला, मुलांना नाही का, काही नवीन वेगळं काय करायचं असतं तर मध्ये मध्ये करतात. आणि मला भीती वाटत होती. आता नवीनच झालं ना, 4-8 दिवस झालं गाय आणलेली आणि मारील वगैरे. आणि तो काय घाबरत नाही काय. म्हणलं तेवढं जवळ नको जाऊ, काय सांगता येतं ना मुक्या जनावराचं काय. पण गाय खूप गरीब आहे, अजिबात काय करत नाही, मारत नाही, काय नाही. हुशार म्हणजे पहिली गाय पण आमची लक्ष्मी खूप गरीब होती आणि ही पण तशीच आहे. तर मग पूजा वगैरे केली, मस्त धोंडे चारले आणि छोट्या बाळाची पण पूजा केली. ती पण गायच आहे, ती पण खूप छान क्यूट आणि 15 दिवसाचं पिल्लू आहे ते, आणि मस्तच आहे. आणि नंतर मग आम्ही असे सगळे धोंडे तिला 33 धोंडे चारले, छोटे छोटे केले होते. मला नको मोठे करायला. छानपैकी गायची पूजा वगैरे झाली. हा बघा गोटा किती खराब झाला होता. आणि आलोत खाली. सकाळी रोज साफ करावं लागतं, 2 किंवा 3 टाईम साफसफाई करावं लागते, तरी पण एवढा खराब होतं आहे. सकाळी 5 वाजता ते दादा दूध काढून गेल्याच्या नंतर आम्ही सगळं गोठा साफ करत असतो नाही का. पाईप वगैरे आहे, नळ आहे, प्रेशरने सगळं शेण वगैरे काढून टाकल्यानंतर प्रेशरने सगळं साफ होतं आहे. पण परत 10-11 वाजता अजून जशाला तसं गोठा होतोय, म्हणजे खराब होतं आहे. तिने परत 2-3 वेळेस साफसफाई करायला लागते. हे छोट्या बाळासाठी मच्छर वगैरे होऊ नये म्हणून. आणि स्वच्छ ठेवा. पहिली एकच गाय होती ना, त्याच्यामुळे ती गावरान गाय होती आणि एवढं तिला काही नाही काळजी घेतली तरी चालत होती. पण आता गिर गायला भरपूर काळजी पण घ्यावं लागते आणि छोटं बाळ असल्यामुळे आजारी वगैरे पडू नये म्हणून खूप साफसफाई ठेवावी लागते. आणि नंतर बाळाची ह्याची पूजा, त्याला वाटतं मला काहीतरी खायला आणलं, आणि पण धोंडे चारायला गेलं तर खातच नव्हतं. प्रज्वलला पण त्याची पूजा करायची होती, पण तो इतकं उड्या मारत होता ना, शांत नव्हता अजिबात. नुसतं कालच बाहेर सुटलं होतं ना, तर सगळीकडे सोसायटीत फिरून आलतं. पकडता पण येत नव्हतं, एवढं फास्ट स्पीडमध्ये पळत होतं. तसंच ते दादाने शेजारच्या पकडून आणलं आणि बांधलं आतमध्ये. प्रज्वलसाठी आम्ही गाय घेतली, मुलांसाठी दुधाची गाय घेतली. दूध मुलांना ह्याच वय आहे, त्यांचं दूध वगैरे चांगलं घरचं प्यायचं. त्याला पुड्यातलं वगैरे डेअरीतलं दूध आवडत नाही आणि वास पण मारते ना ते दूध. थोडंसं वास आल्यासारखं येतं त्या दुधाचं. सगळे मिक्स दूध असतात ना डेअरीमध्ये पण, त्याच्यामुळं प्रज्वलला आवडत नव्हतं. पेत होता पण इविलाजाने नाही का. तर खर्च तर वेगळंच असतं घरची. आणि गिर गायचं घरचं दूध मिळणं तर शक्यच नाही. मी किती दिवसापासून विचारते गिर गायचं दूध भेटेल का, पण कुठं जवळपास नव्हतं. तर होतं एका जागेवर, तर खूप लांब जायचं यायचं आणायचं, खूप लांब पडत होतं. तर मला आहेच आपली गाय, तर ती गाय गौशाळेत सोडून दुसरी गाय घेऊन येऊ. ते मग दादा म्हणत होते ती पण नेऊ शकता तुम्ही नंतर दूध द्यायला लागली की. पण 2-2 गायचं काय करायचं, त्याच्यामुळे तिला सोडं गौशाळेमध्ये. आणि ही गाय आम्ही घेऊन आलोत दुधाची.
तर मग खूप छान आणि गरीब आहे गाय. आणि धोंड्याच्या महिन्यात गायचं एवढं महत्त्व आहे ना, आणि धोंड्याच्या महिन्यातच गाय आमच्या घरी आली. हे जे ह्याचं खूप छान वाटतंय. आणि ह्या बघ गायसाठी असं स्टँड वगैरे बनवून घेतलं. ती काय करायची, इकडं सरकायची सगळीकडं, पार्किंगमध्ये सगळे पसाराच व्हायचा, म्हणजे सगळीकडं घाण व्हायचं. त्याच्यामुळे ते लावून घेतलं. मग तिला इकडं पण येता येत नाही, आणि वासरू सुटलं की सगळं दूध पिऊन टाकायचं. त्याच्यामुळे हे अशी आयडिया केली की तिला इकडे येऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे ते पॅक करून घेतलं सगळीकडून. आज रीडिंग करणारे दादा आले होते, त्यांनी सगळं करून घेतलं. नंतर आलं तर आम्ही नदीची वटी भरायसाठी. इंद्रायणी नदीची ओटी भरायची. नदीची ओटी भरायची असते दरवर्षी, भरायची असते नदीची पाण्यासाठी. आपल्या चांगली असते नदीला दिवे वगैरे लावल्याच्या नंतर लोक सकाळी उठून महिनाभर आंघोळ पण करतात. नदीच्या तीर्थाला म्हणतात ना, आंघोळ केलेली चांगली असते. नदीची ओटी भरायची, दिवे लावायचे, आणि कुणी घाण वगैरे टाकू नये ह्याची प्रार्थना करायची नदीच्या कडेला. तिथं मग छानपैकी आम्ही केंद्रातूनच सगळेजण गेलो होतो. मस्त छान पूजा केली, आणि साडी नेसवायचा मान माझ्याकडं आला. तिथं एक लक्ष्मीची मूर्ती होती. तिचं नाही का साडी कुणालाच नेसवता येत नव्हती त्या देवीला. तिथं गेल्याच्या नंतर मला थोडं लेटच झाला होता. ही बघा साडी कुणालाच येत नव्हती. ह्या देवीसाठीच विचारत होत्या, ताई ज्याला नेसविता येते का ते या. तर मग आमच्या शेजारच्या ताई मला जावं की तुम्हाला येतात नेसविता, आमच्याकडे गावराई आहेत ना. तर मी गेले आणि 5 मिनिटात मस्त छानपैकी साडी नेसून आली. मला वाटत होतं माझ्याच्याने होणार नाही एवढे चांगले नेसवणं, पण इतकी छान मस्त बसली होती ना. माझ्या हाताने ही सेवा घडायची होती असं मला वाटत होतं. आणि 5 मिनिटात दादा ते पण आले होते. नंतर माझी साडी वगैरे घालून जायला मस्त नटापटा करून दिला. मेकअप वगैरे नाही का, ते हार वगैरे सगळं, नथ हातातलं गळ्यातलं सगळं, म्हणजे आपली गावराई कसं सजवतात सेम तसं सजवलं होतं त्या देवी का लक्ष्मीला. तर छानपैकी देवीचं लक्ष्मीचं सजून वगैरे झाल्याच्या नंतर पूजा चालली मस्त इंद्रायणी नदीची. मस्त छानपैकी सगळे मंत्र उपचार वगैरे हे ते पूजा केली, आणि नंतर देवीची ओटी भरली बघा. मस्त इंद्रायणी नदीची साडी चोळीनी वटी भरली खण नारळाने. मस्त दिवे वगैरे आम्ही सगळे तुपाचे वाती आणायला सांगितले होते ताईने घरून, आणि आम्ही मस्त ही साडी चोळी सगळं तिचा मानपान केला. असं आम्ही दरवर्षी आमच्या केंद्रामधून इंद्रायणी नदीची ओटी भरतात, आणि नंतर पाऊस येतो असं मानले जाते. देवीची ओटी भरायची असती, नाही तर पहिले काय व्हायचं ना, ही देवीची ओटी शांत करायची असते नाही का. इंद्रायणी नदीला पण शांत ओटी वगैरे भरून मंत्रोपचार असं बोलून शांत करायचं असं ताई सांगत होत्या. आणि मस्त छानपैकी दादाच्या हाताने देवीची ओटी भरून झाली, आणि इतकं छान वाटत होतं. आणि प्रसन्न नदीच्या कडेला मस्त सेवा चालली होती. इंद्रायणी नदीचे मस्त छानपैकी ओटी भरत होते सर्वजण, मस्त छान बघत होते. आणि हे मला ती साडी नाही का, देवीला साडी नेसवायचं भाग्य मला मिळालं. खूप छान वाटत होतं मला तर ना. अचानक कुठले काही म्हणलं की अचानक माझ्याकडं म्हणतात तुम्ही करतात का, मग मला नाही म्हणता येत नाही, माझ्या तोंडातून नाहीचा शब्दच निघत नाही. ठीक आहे म्हणते, आणि इतकं छान माझ्या हातातून ते कार्य पूर्ण होते ना. तर मला असं वाटतं की माझ्याकडून स्वामी करून घेतात. आणि छान मी देवीला साडी नेसवली. माझ्या घरी लक्ष्मीलाच नेसत असते तर मला 1 तास लागतो साडी नेसायला. तिथं 5 ते 10 मिनिटात मी मिऱ्या घातल्या, पटपट साडी नेसून पण झाली. आणि एवढं फास्ट झाली ते मलाच वाटलं मी कधी नेशील, कसं काय झालं असेल, आणि एवढी छान कसं काय आली असेल. आणि ते ताईंना विचारलं कशी आली होते, मला 1च नंबर मस्तच आली साडी. एवढ्या फास्ट नेसवली ना तुम्ही त्या देवीला साडी, किती पटापटा सगळं नाही का. असं माझ्याकडून मला काय वाटतं, माझं स्वामीच करून घेतात ही सेवा माझ्याकडनं. आणि अचानक अशा कुठल्या पण गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या जातात, ते मला कळत पण नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. सागर इंद्रायणी पैठणी सागर
पसारा